व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जातनिहाय जनगणना करण्यात यावी, दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर। विविध जातींना शिक्षण व नोकरीमध्ये योग्य आरक्षण मिळण्यासाठी आणि शासकीय योजना वंचितांमधील वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशा पद्धतीचा ठराव प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीत मांडला व तो एकमताने मंजूर करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय काशीनाथ सुलाके पाटील हे होते। दलित महासंघ हे महाराष्ट्रातील मातंग समाजाचा जनाधार असलेली राजमान्य व लोकमान्य अशी संघटना आहे। 5 जुलै 1992 साली स्थापन झालेल्या या संघटनेला 32 वर्ष पूर्ण झाली असून दरवर्षी दलित महासंघ व बहुजन समता पार्टी यांच्या वतीनं संसद मंडळाच्या बैठकीमध्ये विविध ठरावाद्वारे काही धोरणात्मक निर्णय घेतले जातात। पुढील वर्षभराच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा शासनाकडे निवेदन अथवा संघर्षाच्या माध्यमातून केला जातो। कराड येथील हॉटेल संगम येथे झालेल्या दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीमध्ये आणखीन काही ठराव करण्यात आले। त्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावं। सामाजिक न्याय खात्याकडील बजेट जातनिहाय वितरित करण्यात यावे। दलितांवरील अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी। तसेच या वर्षामध्ये 1000 झाडे लावण्याचा निर्धारही ठरावाद्वारे करण्यात आला। दलित महासंघाच्या बैठकीमध्ये दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, राज्य उपाध्यक्ष शंकरराव महापुरे, सखाराम रणपिसे, बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट, बाबासाहेब दबडे, कडूभाऊ लोंढे, बळीराम रणदिवे, विलास कांबळे, मनोज घाडगे, आनंद दोरवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। संसद मंडळामध्ये मंडळाच्या या बैठकीसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, लातूर, जालना, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रास्ताविक दलित महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश सातपुते यांनी केलं, तर बहुजन समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी स्वागत केलं। विकास बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केलं, तर धनाजी सकटे आणि जयवंत सकटे यांनी आभार मानले। इंडियाचा आवाज न्यूजसाठी महिला प्रतिनिधी विजया माने।